ट्रान्सपोर्ट असोसिएशनने संप जरी मागे घेतला असला तरी काल ज्या प्रकारे पेट्रोल आणि डिझेलची जी पुरवठा साखळी खंडित झालेली होती त्यामुळे आज सकाळला नागपूर शहरातले जवळपास 90 ते 95% पेट्रोल पंप हे पेट्रोल डिझेल नसल्यामुळे बंद आहे। सध्या मी जर का IT पार्कचं हे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, इथलं जर आपण चित्र बघितलं तर काल रात्रीपासूनच इथे हा पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। सध्या इथले जे कर्मचारी आहेत ते यांच्याकडे जो आपत्कालीन स्टॉक असतो तो स्टॉक मोजत आहे। कदाचित त्यांना जर का ही वापरण्याची परवानगी मिळाली तर ते आज सकाळला आपला पेट्रोल पंप सुरू करेल। मात्र पेट्रोल पंप असोसिएशनचं असं म्हणणं आहे की जसाही संप मागे घेत गेला त्यामुळे कुठेतरी दुपारपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल। जिल्हा प्रशासनाने देखील तशा प्रकारची माहिती दिलेली आहे की काल फक्त दिवसभरात 35 टँकर बोरखेडीच्या डेपोमधनं नागपूर शहरामध्ये आलेले होते। मात्र आता संप मागे गेल्यामुळे किंवा तो मागे घेतल्यामुळे कुठेतरी आज सकाळपासून तिथले जे पेट्रोल डिझेलचे टँकर आहेत ते नागपूर शहराकडे पाठवलेले जाईल आणि दुपारपर्यंत नागपूर शहराची पूर्णतः परिस्थिती पूर्ववत होईल। त्यामुळे निश्चितच नागरिकांना दिलासा आहे। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये थोडा त्रास होऊ शकतो, मात्र दुपारच्या सत्रानंतर ही जी परिस्थिती तयार झाली ती पूर्ववत व्हायला सुरुवात होईल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।